तहान लागल्यावर विहीर खोदणे ही म्हण माझ्यासाठीच बनवली गेली असं मला वाटतं. असं मी का म्हणते ते तुम्हाला कळेलच, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर झालं असं की उद्या आहे माझ्या दादाचा साखरपुडा, जो की फिक्स झाला आहे 2 दिवस पहिले, आणि ऑफिसच्या कामामुळे मला वेळच नाही मिळाला काही तयारी करायला. सगळ्यात पहिले मी गेली ब्लाऊज आणायला. तिथे टेलरची नाटकं, मी आता झोपलोय नंतर या. त्याला म्हटलं दे बाबा, तुझी झोप काय नंतर पण होईल, माझ्या भावाचा साखरपुडा एकदाच होईल. थोडी बोलावल झाल्यानंतर फायनली त्यांनी ब्लाऊज दिला. ब्लाऊज घेतल्यानंतर डायरेक्ट निघाले साडी आणायला, जी पॉलिशसाठी दिली होती. त्यानंतर नवरीसाठी मेकअप किट घेतला, साखरपुड्यासाठी मिठाई घेतली. मिठाई घेऊन झाल्यानंतर मी गेली थोडं डेकोरेशनचं सामान आणायला, ते घेतलं आणि घरी आले. घरी आल्यावर बघितलं तर हे सगळे बॉक्स वरून खाली पडले होते. ते आवरलं आणि संध्याकाळी गेलो मॉलला आमच्या वहिनीसाठी थोडं सामान आणायला. ते घेऊन आलो आणि येता येता बिर्याणी पण घेऊन आलो. मस्तपैकी बिर्याणी खाल्ली. त्यानंतर हे बघा, इथे आले आमचे नवरदेव आणि त्यांची वरमाई. ते आल्यानंतर आम्ही साखरपुड्याचं सगळं सामान पॅक केलं. त्यामध्ये साऊने पण थोडा हातभार लावला. रात्री मस्त फेस मास्क लावला आणि असा संपला आमचा आजचा दिवस. बाय.